श्रोते हो नमस्कार. मी संदीप कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्युनिटी रेडिओ केंद्रावर मनपूर्वक आपले स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत या महाविद्यालयाचे प्राचार्य, समीक्षक आणि मराठी विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संजय नगरकर आलेले आहेत. सर, आपल्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, आपल्याकडे अनेक संशोधन केंद्र आहेत, 21 पेटंट असलेले शिक्षक आहेत. खरं तर एका विद्यार्थ्यालाही तुमच्या पेटंट मिळालेलं आहे. आपल्या महाविद्यालयातील शिक्षक जे असतील किंवा संशोधनाचा जो पार्ट आहे त्यातल्या जवळपास 550पेक्षा जास्त शोधनिबंध आपले वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित आहेत. पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यातली 100पेक्षा जास्त संख्या आहे. आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कॉन्फरन्स जी आहे त्यातली काही पुस्तकं आहेत. तर याविषयी आम्हाला जरा ऐकायला आवडेल तुमच्या शब्दात. मी रयतेचा लढाऊ कार्यकर्ता हे मी सुरुवातीला सांगितलं, पण हे होत असताना अकॅडमिक वर्क ज्याला म्हणतो आपण ते मी कधी सोडलेलं नाही. मी मुळात स्कॉलर विद्यार्थी, परंतु प्राचार्य झाल्यानंतर थोडासा त्याचा संबंध तुटतो असं म्हणतात. ते खरंच आहे. माझं रिसर्च थोडं थांबलेलं असलं तरी माझ्या महाविद्यालयातून रिसर्च चांगलं झालं पाहिजे म्हणून पहिल्यांदा मी आयडियल एक टायटल दिलं. एक रिसर्च ARC नावाची कमिटी स्थापन केली, अकॅडमिक रिसर्च कमिटी, आणि त्या कमिटीला एक टायटल दिलं. कारण औंधला मी आविष्कार वगैरे यात काम करतच होतो. मग तिथे दिल्यावर म्हटलं आपण आविष्कार नाही, आयडियाचा आविष्कार. मराठीचा आहे, मला एक वेगळं टायटल सुचलं, आयडियाचा आविष्कार. मुलांच्या आतल्या आयडिया बाहेर काढायच्या आणि त्याचा आविष्कार कागदावर, पटलावर किंवा मॉडेलमध्ये घ्यायचा, असा एक विषय आला. आणि तो दिल्यानंतर आमच्याकडचं जी रिसर्च कमिटी आहे ती त्या ठिकाणी डेव्हलप करायची आहे. तिला डेव्हलप करत असताना आम्ही तिची बांधबंदिस्ती केली. एक 7 लोकांची स्कॉलर प्राध्यापकांची कमिटी करून तिची बांधबंदिस्ती केली. आणि मग आयडियाचा आविष्कार पहिल्याच वर्षी आम्ही सप्टेंबरला कर्मवीर जयंतीला जोडून ईच स्टुडंट वन प्रोजेक्ट अशा पद्धतीनं आम्ही त्यांना आव्हान केलं. प्रत्येक वर्गात जाऊन आमच्या रिसर्चर शिक्षकांनी काय असतं हे याचं प्रशिक्षण दिलं, त्यांचे वर्कशॉप्स घेतले आणि जितक्या आयडिया डोक्यातून काढता येईल फक्त कागदावर मांडा. आणि पहिल्याच वर्षी 70पेक्षा मुलांनी आयडिया मांडल्या. आम्ही आश्चर्यचकित झालो. आणि मग याला आणखी व्यापक करायचं आहे. मग इथं रिसर्च सेंटर झाली पाहिजे. महाविद्यालयात रिसर्च सेंटर नव्हती. मग आम्ही विद्यापीठाकडे प्रस्ताव दाखल करायला सुरुवात केली. पाहता पाहता 5 रिसर्च सेंटर महाविद्यालय, कारण त्याशिवाय वातावरण निर्मिती होऊ शकत नाही. मग 2023 नंतर आत्तापर्यंत 5 रिसर्च सेंटर झाली, कारण तो त्याचा बॅकबोन आहे. आणि मग दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आम्ही विद्यापीठाच्या हो नाही तर कुणाच्या हो आमचा आयडियाचा आविष्कार नावाची स्पर्धा होते. त्याच्यामध्ये आता शेकडो मुलं सहभागी होतात. यावर्षी आम्ही तालुक्यातल्या सगळ्या शाळांना ओपन टू एंट्री दिली. ओके. आणि त्याचा काउंट एवढा वाढला की आयडियाचा आविष्कारनं यावर्षी आम्हाला फार मोठी देण दिली. म्हणजे आपलं वरिष्ठ महाविद्यालय असूनही आपण अगदी शाळा राबवली आम्ही. आणि त्याचा फायदा उलट मोठ्या मुलांना जास्त झाला, कारण लहान मुलं प्रचंड आयडियल आहेत. त्यांच्या आयडिया ह्या अफलातूनच होत्या. ओके. त्यांच्या विज्ञान प्रदर्शनाला त्याचा फायदा झाला. आणि आम्ही पारितोषिकं वगैरे देतो. जोरदार कार्यक्रम हा केला जातो. एवढंच नाही तर आम्ही विद्यापीठाची आविष्कार स्पर्धा सुद्धा शिवधनुष्य म्हणून पेलली. कारण दुष्काळी भागातलं महाविद्यालय असूनही आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहोत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीची विभागीय स्पर्धा आम्ही घेतली. त्याचाही बहुमान आम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं मिळाला. ह्या सगळ्याचं फलित तुम्ही म्हणाल काय आहे, तर आम्ही कॉन्फरन्सेस नॅशनल स्टेट घेतोच, पण आम्ही ब्रिटन, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका यांची एक ब्रिक्स नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ओके. स्नेहवर्धन प्रकाशन स्नेहल तावरे मॅडमचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संस्थेशी कोलॅबरेट झालं. आणि महाविद्यालय याच्या माध्यमातून आम्ही 2 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेतल्या. त्यातल्या एका कॉन्फरन्सेसमध्ये 38 पुस्तकं हा एक लिम्का बुक रेकॉर्ड आहे. आणि एका कॉन्फरन्सेसमध्ये फक्तच कॉलेजची, फक्त ईच डिपार्टमेंट 1 बुक, 17 पुस्तकं आमची प्रकाशित झाली. अशी 51 पुस्तकं आमची प्रकाशित झालेली आहेत. हे आमचं खरं तर एक वेगळंपण आहे आणि हे फलित आहे. त्या वैयक्तिक APIसाठी असो किंवा काही, पण 500पेक्षा जास्त रिसर्च पेपर असतील ते आहेत. पण या सगळ्यापेक्षा वेगळं सांगतो, आम्ही प्रोत्साहनपर 50,000पासून 2 लाखापर्यंत प्रत्येक प्राध्यापकाला मदतीसाठी ठेवलेलं आहे रिसर्च करण्यासाठी. मग त्यानं प्रोजेक्ट करावा. सीड मनी प्रोजेक्टवर आम्ही आत्तापर्यंत 38 प्रोजेक्ट आमचे 9 लाखाचे कॉलेजनं पैसे देऊन आणि क्वालिटी
हे अतिशय 21 पेटेंट दाखल झालेले, म्हणजे पेटेंट प्राध्यापकांचे झालेले, आणि एका विद्यार्थ्याचं 1 पेटेंट झालेलं आहे. त्याला पण आम्ही 51,000 रुपये पेटेंटसाठी मदत केलेली आहे. आणि ते आहे रिसर्चचं फलित. अतिशय नाविन्यपूर्ण आणि वाखाणण्याजोगं असं संशोधनातलं काम आपलं महाविद्यालय करत आहे, हे अतिशय आनंदाची बाब आहे. खरं तर सर, तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उल्लेख करतायत, आम्हाला ते अतिशय प्रेरणादायी वाटतायत की जे प्रोग्राम वेगवेगळ्या ठिकाणी राबवले तर आणखीन त्याचं वेगळ्या फलित असू शकतं. पण दुष्काळी भागात उपक्रम राबवणं, ज्या काही आव्हानं आहेत त्या आव्हानाला सामोरं जाणं, याच्या पलीकडे जाऊन आपण बघता आहात. एक असंच अभिनव काम आपल्या महाविद्यालयामार्फत होतं आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ते म्हणजे अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलन. हे संमेलन खरं तर चर्चेचा विषय ठरलेला आहे. दर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आपण अभिनव उपक्रम राबवत आहात. त्याची वर्तमानपत्र असतील किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून त्या बातम्या अवघ्या महाराष्ट्रभर पोहोचत आहेत. त्यानिमित्तानं आपण जे काही पुरस्कार देत आहेत, विशेषतः शिक्षकांना, ते पुरस्कारांची नावं पण एकदम हटके आहेत. तर हे कुठून सुचलं आणि हा अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलन घ्यावं, त्याचा हेतू उद्देश आणि आत्तापर्यंतची वाटचाल याच्याविषयी जरा थोडक्यात सांगाल. सुचणं हा जो भाग आहे हा थोडा नैसर्गिक आहे. पण आता शिक्षिका साहित्य संमेलनाचा उल्लेख केला. दिस इज द पार्ट ऑफ दी वन प्रोग्राम. वुमन्स एम्पॉवरमेंट सेल नावाचा सेल महाविद्यालयात कार्यरत असतो सगळीकडेच. आमच्याकडची ती एक बेस्ट प्रॅक्टिस आहे. मी विद्यार्थी असताना रझिया पटेल यांच्या बरोबरीनं परितक्त्या मुक्ती यात्रेमध्ये विद्यार्थी असताना फार मोठ्या व्यापक अशा चळवळीत मी सहभाग घेतलेला आहे. ज्या आईच्या संस्कारात मी राहिलो त्यातून महिला यांच्याविषयीचा मान आणि सन्मान, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, रयत शिक्षण संस्था माझी संस्कारभूमी, ह्या सगळ्याचा एक वेगळा प्रभाव आहे. आणि त्याच्यातून मग स्त्री सन्मान नावाचं जे सूत्र आहे आणि हे मी नेहमी राबवत आणि जपत आलेलो आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नेहमी त्या अनुषंगानं काय करता येईल माझ्या डोक्यात असतं. आणि मग मी ज्या महाविद्यालयात गेलो तिथं मी गेल्या माझ्या पुढं एक प्रश्न आला. मागच्या न्याकनं आम्हाला सांगितलं होतं ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करा. मुलांच्या प्रश्नांवर ते आपल्याला केलेलं सजेशन असतं. मी ते सजेशन्स वाचत होतं, त्यात हे असं का बा. मग मला कळलं तिथं बसेसच्या सुविधा नाही, तिथं डेपो नाही. मग मुलं सारख्या त्या सूचना करतात आणि त्याच्या आधारे आपल्याला सजेशन येतं. म्हटलं हे आपल्याला स्वतःच्या बळावर करता येणार नाही. पारंपरिक महाविद्यालय, हे काही इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नाही. बरोबर. मग नंतर लक्षात आलं मुलांशी आणि मुलींशी बोलताना, आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं, कारण कर्जत तालुका म्हटलं की कोपर्डीची घटना आठवते आणि ती एक ओरखाडा आहे माणुसकीवरचा. नक्कीच. आणि माझ्याही होताच तो. मी गेल्यानंतर तो विषय आलाच आणि मग माझ्या असं लक्षात आलं, मी सर्व्हे केला. अनेक गावातल्या मुली कॉलेजला येत नाहीत, बसेसची सुविधा नाही, येतात तर सुरक्षिततेची हमी नाही म्हणून पालक पाठवत नाही. आणि मग असं लक्षात आलं की कोपर्डी, नांदगाव, शिंदा, कर्जत असा एक रूट आहे की त्या रस्त्यावरून डेपोची बस नाही, बसच नाही. त्या भागातल्या मुली त्यामुळे शिकायला पाठवल्या जात नाही. आणि पूर्वी जरी थोड्याफार होत्या, कोपर्डीच्या घटनेनंतर पालक मुलींना पाठवायला बंद झालेले आहेत. म्हणजे ते एक मुलीचं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडलेलं आहे. अरे म्हटलं मग हा रूट आपल्याला सापडलेला आहे, बस कॉलेजची असेल तर. अच्छा. आणि मग मी आमच्या महाविद्यालय विकास समितीसमोर हा विषय मांडला. महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य त्यांच्याही लक्षात आल्याबरोबर त्यांनी सांगितलं ठीक आहे, एक 40 सीटर बस तुम्हाला मी फंडातून मिळवून देतो. आणि महिन्यात आम्हाला बस मिळाली. आता ती चालवायची. मग सगळ्या त्या प्रक्रिया करून मग त्या पालकांच्या मीटिंग्स घेणं, हे सगळं करून आम्ही 17 मुली पहिल्या वर्षी शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या. अच्छा. हे कोपर्डीपासून तर कर्जतपर्यंत त्यांना घेऊन यायचं आणि त्यांना नेऊन सोडायचं. गाडी मुक्कामी राहणार आणि तिला नावच तेजस्विनी असं दिलं. अच्छा. आणि मग म्हटलं आपण ह्या महिलांच्या मंचला तेजस्विनी मंच करून त्या अंतर्गत कार्यक्रम. मला सांगायला आवडेल, गेल्या 4 वर्षात 207 पेक्षा जास्त मुली शिक्षणाच्या प्रवाहात आम्ही आणू शकलेलो आहोत. वीरमाता वीरपत्नी सन्मान सोहळा आम्ही 75व्या वर्षाच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगानं घेतला. आणि जेवढ्या कोविडमध्ये गेलेले डॉक्टर्स असतील किंवा कोविड योद्धे असतील, सैनिक असतील, पोलीस असतील, पत्रकार असतील, यांच्या पत्नी किंवा आई यांचा सन्मान कोविडच्या पार्श्वभूमीवर सुचलेली ही संकल्पना होती. अच्छा. आणि नंतर
हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणून तेजस्विनी मंचच्या आमच्या डॉक्टर माधुरी गुळवे आणि त्यांच्या सहकारी माझ्याकडे आल्या. म्हटलं हळदी कुंकू आपण घेतोच हो, आता मी चळवळीतला काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे म्हटलं आपण वेगळं करूया. आपण ज्यांना हळदी कुंकू मिळत नाही त्यांचा सन्मान करू. आणि मग जेवढ्या विधवा महिला असतात पण त्यांना खेडेगावात फार वाईट शब्दात उल्लेखलं जातं, बरोबर, तसं सन्मानजनक शब्द पण आहेत. आणि मग म्हटलं आपण गंगा भागीरथी सन्मान सोहळा दर संक्रांतीला जोडून आम्ही ते सतीचं वाण म्हणतात ना ते त्यांना द्यायचं. आणि तो कार्यक्रम एकल महिला आहेत त्यांना आम्ही तेजस्विनी म्हटलेलं आहे. मग त्याचा उत्सव आहे, महोत्सव आहे. आणि मग वर्षभर ह्या पद्धतीच्या एक 9 ते 10 चांगल्या चांगल्या पद्धतीचे उपक्रम घेतले जातात. मला त्यातल्या एका उपक्रमाचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. मी खेळाडू आहे, कबड्डीचा नॅशनल प्लेअर राहिलो. मग खेळाचं वातावरण करताना मुलींच्या बाबतीत तिथं थोडंसं जरा वानवाद होती. म्हटलं हे वातावरण करायचं तर आपल्याला हटके काहीतरी करायचं. मग मी हा प्रस्ताव परत CDC पुढं, परत प्रस्ताव विद्यापीठाकडे, ऑल इंडिया लेवलची कुस्तीची स्पर्धा आपण घेऊयात. कारण आमची एक सुवर्णकन्या दरवर्षी सुवर्ण पदक मिळवायची, पण मुली इतर दिसायच्या नाही. आणि तिथं ते पैलवानांचा तालुका, मग आपण याच्यात हात घालूया आणि वातावरण मोल करूयात. आमच्या CDCनं पण स्वीकारलं, विद्यापीठानं प्रस्ताव स्वीकारला. महाराष्ट्रात पहिल्यांदा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुमेन्स रेसलिंग कॉम्पिटिशन घेण्याचा बहुमान आम्हाला मिळाला. तो बहुमान मिळत असताना विद्यापीठाच्या पाठिंब्यातून आणि आमच्या CDCच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही एक शिवधनुष्य म्हणून पेलली. खेड्यातलं कॉलेज जिथं राहायची व्यवस्था नाही, 2000हून अधिक त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे टीम मॅनेजर्स आणि 135 विद्यापीठातल्या रेसलर्स मुली 4 दिवसांसाठी या स्पर्धेसाठी, आणि ते घेणं आणि त्यांच्या राहण्यापासून ती स्पर्धा पार पाडणं हे मोठं आव्हान आम्ही पेललं. महाराष्ट्रात हे धाडस आत्तापर्यंत कोणी केलेलं नव्हतं. माझ्या सहकाऱ्यांच्या बळावर, त्यांच्या सपोर्टच्या बळावर मी हे पार पाडू शकलो. आणि जिथं काहीच नाही, सगळंच तिथं दगडातून पाणीसारखा प्रकार असताना आम्ही ही स्पर्धा इतकी यशस्वी केली. म्हणजे वाराणसी वगैरे सारख्या ठिकाणून वेगवेगळ्या विद्यापीठाचे जे मार्गदर्शक आलेले होते किंवा जे मेन कोच, त्यांनी सुरुवातीला विरोध केला होता ही स्पर्धा घ्यायला, परंतु आम्ही हट्टानं ती आणलेली असल्यामुळं आमची फजिती पाहायला अनेक आलेले होते. पण जेव्हा स्पर्धा अत्यंत उंचीची झाली, त्यांनी सांगितलं हमने 35 साल में ऐसी स्पर्धा देखी नाही आहे. तिथंच आमचं महाविद्यालय हे भारतातल्या 135 विद्यापीठात पोहोचलं. ह्या वुमेन्स एम्पॉवरमेंटचाच पार्ट होता आणि तिथून वातावरण निर्मिती झाली. आणि सर्वात शेवटी मला सांगायला आवडेल, अखिल भारतीय पातळीवरचं शिक्षिकांचं साहित्य संमेलन. आता जनरली भारतातल्या अनेक समस्यांचं मूळ हे मुळात तिथं दडलेलं आहे. म्हणजे स्त्री जितकी दबली जाईल तितकं बाकीचं सगळं भागवता येतं, अशी एक परिस्थिती आहे. आणि ही सत्यता आहे. आणि ज्या सावित्रीबाई फुल्यांनी 150-200 वर्षापूर्वी सगळी पुरचुंडी बांधून बाजूला ठेवली आणि मुलींच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पण केलं. मुलींच्या आयुष्यात जे काय माझं एम्पॉवरमेंट भानगडी ज्या बोलतो त्याचं मूळ स्रोत तिथं आहे. पण त्यांचं कार्य, विचार, संस्कार आम्ही विसरलो. आणि मग आजच्या शिक्षिका ह्या सावित्रीबाईंचंच काम करतायत शिक्षिका म्हणून. मग त्या पठणीतलं काम त्या करतात का? त्या पद्धतीचं काम त्या करतात का? प्रत्यक्षातलं तसं आहे का? मग खरा वसा आणि वारसा त्या विसरलेल्या आहेत आणि दुसराच वसा आपण घेतलेला आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या शिक्षिकांना एक भान दिलं पाहिजे, सावित्रीच्या कार्याचं भान दिलं पाहिजे. आणि आजच्या काळात तुमच्या विचाराची जास्त गरज आहे. कारण शिक्षिका ही एक आई असते. आईला मूल कळतं तसं विद्यार्थी तिला कळतो आणि मग त्याला काय दिलं पाहिजे तिला कळलं पाहिजे. सावित्रीचा जो वारसा आहे तो जपला पाहिजे. आणि ह्या नावानं आपण एक साहित्य संमेलन घेऊया. कारण या नावानं साहित्य संमेलन हजारो आहेत. कामगार साहित्य संमेलन आहे, दलित साहित्य संमेलन आहे, ग्रामीण साहित्य संमेलन आहे, ख्रिस्ती साहित्य संमेलन आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे. आणि मूळ संमेलन जे झालं त्यावेळेचा इतिहास सर्वांना विदित आहे. आणि मग खरं साहित्य, खरा समाज याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ही संकल्पना रुजवताना मग आम्ही 2000 अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी 750+ शिक्षिका महाराष्ट्रभरातून आल्या. त्याचं नेटकं आणि नेमकं नियोजन आम्ही करू शकलो. त्यातल्या रयतच्या शिक्षिका खूप चांगल्या पद्धतीनं सहभागी झाल्या. आम्ही एक चांगलं भान देण्याचा प्रयत्न केला. नंतर दुसऱ्या वर्षी संख्या वाढत गेली. आणि मला सांगायला आवडेल, नुकतंच 3 जानेवारी 2026 तिसरं शिक्षिका साहित्य संमेलन झालं. आणि या संमेलनाला 2800+ शिक्षिका आणि
परिसरातल्या महिला सहभागी झाल्या होत्या, ज्यात सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अत्यंत दर्जेदार पद्धतीचे कार्यक्रम. कारण संमेलन, यात्रा, जत्रा म्हटलं की कसं असतं, हौसे, नवसे, गौसे. पण ह्या संमेलनाचा मूळ हेतू हा विचार आहे. होणारी सत्र ही विचारप्रवण असली पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीची प्रवणता आजपर्यंत टिकवू शकलो. गेली 4 वर्ष अखंडपणानं ही प्रक्रिया चालू आहे. मला सांगायला आवडेल की शिक्षिकांच्या नावानं साहित्य संमेलन अखिल भारतीय पातळीवर घेणारं हे भारतातलं पहिलं महाविद्यालय आहे. या नावाचं संमेलन आजपर्यंत झालेलं नाही आणि गरज म्हणून निर्माण झालेलं आहे. या संमेलनात आम्ही वेगवेगळे 14 पुरस्कार देतो. मी वाचक आहे, अभ्यासक आहे, संशोधक आहे आणि कार्यकर्ता आहे. पुरस्कार देताना कोणत्या नावांची द्यायची, त्याला विचाराचा बेस आहे. आणि ती नावं जर तुम्ही पाहिली, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, रमाई, ताराबाई शिंदे, गेल ऑम्वेट, फातेमा शेख, दुर्गा भागवत, ही नावं जर पाहिली तर त्याचा दर्जा आपल्याला कळेल. त्यांचं काम कळेल, लेखन कळेल, विचार कळेल आणि संस्कार कळेल. किमान त्या नावाचा पुरस्कार मला मिळाला तर त्या शिक्षिकेनं विचार केला पाहिजे की ही कोण आहे बा, शोध घेतला पाहिजे, काय काम आहे बा, ही त्याच्या मागची खरं तर स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याला आम्ही असा क्रायटेरिया वगैरे न लावता ओपन टू ऑल असं ठेवलंय. गोव्यापासून तर अगदी चांद्या बांध्यापर्यंत आम्ही ज्या काही सुचवलेले 5-7 जे क्वालिटेटिव्ह आलेल्या बायोडाटातून अशा पद्धतीचं ते त्याची स्क्रुटिनी कमिटी करत असते आणि उपक्रम करताना हटके असतात. आता यावर्षी आम्ही काय केलं हे फार आवर्जून सांगायचं आहे. याची खरं तर श्रोत्यांनी नोंद घ्यावी. त्याचं कारण असं आहे, या संमेलनाची सुरुवात आम्ही ग्रंथदिंडींनी करतो. या वेशभूषातल्या जवळजवळ 4000 विद्यार्थिनी आमच्या संकुलांमधल्या त्यामध्ये सहभागी होतात. दांडपट्ट्यापासून तर पुस्तकापर्यंत अनेक गोष्टी असतात, वेशभूषेपर्यंत. आणि भरगच्च कर्जत शहर असं दुमदुमून गेलेलं असतं त्या विचारांच्या सगळ्या येणं. त्यानंतर मग यावर्षी आम्ही एक सेल्फी पॉईंट केला. प्रचंड मोठा 58x60चा फ्लेक्स आणि शेजारी पुतळे वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली ओळख जगाला जर कोणी करून दिली असेल तर ती महात्मा फुले यांनी. त्यांच्या समाधीचा शोध पहिल्यांदा कोणी लावला तर तो महात्मा फुले यांनी आला. आणि त्यांच्यावर एक पोवाडा जो कोणी लिहिला, कुळवाडी भूषण गातो पोवाडा म्हणजे शिवाजीचा, हा जो लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. आणि मग जगापुढं पटलावर शिवाजी महाराजांचं चरित्र जोरदार पद्धतीनं आलं. आज जयंती कुठल्या दिशेला चालली आहे त्याचा विचार करण्याची वेळ आहे. आणि मग त्याचा एक मोठा देखावा आम्ही केला. तो पोवाडा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव करणारा पोवाडा लिहिला. आणि शिवजयंती सुरुवातीचं ते चित्र, हे बाहेरचं दृश्य पाहून भारावल्यासारखं वातावरण. तालुक्यातल्या सगळ्या शाळांसाठी निबंध, चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, त्यांच्या आलेल्या चित्रांचं मोठंच्या मोठं प्रदर्शन, पुस्तकाचं प्रदर्शन, एक वेगळंच वातावरण. त्याच्यानंतर आम्ही एक वेगळा प्रयोग केला. मेघना झुंजम यांनी एक नवीन नाट्यप्रयोग आता बसवला. पुढे त्या सावित्रीचा करायचे, आता त्यांनी संत कवयित्रीवर एक प्रयोग केलेला आहे, एकपात्रे. एक 10 महिलांचा संच आहे. तुझी या नामाचा गजर, मुक्ताबाई ते कान्होपात्रा यांचं एक जीवनचरित्र आहे. मग कान्होपात्राचं काय बेस आहे हे खरं तर श्रोत्यांनी शोधावं. जनाबाईचा काय बेस आहे शोधावं. त्या पण महिलाच होत्या, संत होत्या. आणि संत साहित्यानं आध्यात्मिक लोकशाही त्या काळात प्रस्थापित केलेली होती. त्यातल्या ह्या संत कवयित्री आहेत. आपलं संमेलन शिक्षिका संमेलन आहे म्हणून आम्ही तो नाट्यप्रयोग 2 तासांचा झाला. त्यानंतर मग तालुक्यातल्या राजकीय क्षेत्रात कार्यरत ज्या ज्या महिला असतील, मग नगरपंचायत सदस्यांपासून तर अगदी ग्रामपंचायत सरपंचांपर्यंत, जिल्हा परिषद पंचायत समिती अध्यक्षांपासून माजी अध्यक्षांपर्यंत, ह्या सगळ्या महिला आम्ही त्या ठिकाणी एकत्रित केल्या. त्यांना विश्वासात घेतलं. पक्षविरहित चर्चा ठेवायची आणि त्याला आम्ही गोलमेज चर्चा असं नाव दिलं. न घाबरता, न बोलता. आणि मी स्वतः सूत्र हातात घेतली, कारण ते थोडा संवेदनशील भाग असतो. प्रश्न विचारण्याची एक वेगळी हे असते, त्याच्यातून काही भावना दुखावल्या जाऊ शकतात, पक्षीय त्यात काही येऊ शकतं. म्हणून मी थोडंसं बाजूला जाऊन ती चर्चा सर्वपक्षीय घेतली आणि 2 तास त्या सर्व महिला इतक्या मोकळेपणानं बोलल्या. आणि विषय होता महिलांचा राजकारणातला सहभाग, सत्य काय आणि कथ्य काय. नंतर बाईपणाच्या कविता नावाचं सत्र आहे. त्यात बाईपणाच्या कवितांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 कवयित्री निमंत्रित केलेल्या होत्या, त्यांच्या कवितांचा. आणि सर्वात शेवटी मग तालुक्यासाठी झालेल्या स्पर्धांच्या मुलांचं पारितोषिक वितरणाने समारोप.
हे वर्तमानपत्रातून जेव्हा केव्हा बाहेर आलं तेव्हा ह्या महाविद्यालयाचा जो काही 4 वर्षाचा पाठीमागचा घोडदौडीचा इतिहास या संमेलनाच्या निमित्ताने होता तो उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलाच आहे. अगदी जाता जाता एक छोटा प्रश्न विचारतो, आपण थोडक्यात त्याला उत्तर द्यावं, की आतापर्यंत तुम्ही महाविद्यालयाला एका उंचीवर नेण्यासाठी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे, तर इथून पुढचे काय तुमच्या डोक्यातले प्रकल्प असतील किंवा पुढील संकल्प काय? मला एक हिंदी शेर आठवलं, फार माझा आवडीचा शेर आहे. इरादे नेक हो, हौसले बुलंद हो और कोशिशें लगातार हो तो ऊंची सी ऊंची छलांग भी हम पार कर सकते हैं. वाह. आणि मग उच्च ध्येय समोर ठेवून त्याचा पाठलाग करत असताना सातत्याचे प्रयत्न आणि पडेल ते कष्ट केले तर कुठलीही अडचण येत नाही. मग ज्या ठिकाणी काम करतो त्याला उंचीवर नेलंच पाहिजे, त्याच्यासाठी गाडून घेतलंच पाहिजे. हे पहिल्यापासूनचं माझं बाळकडू. या महाविद्यालयात गेल्यापासून एकच ध्यास आहे की माझं महाविद्यालय उंचीवर गेलं पाहिजे आणि या महाविद्यालयाला मी एक जागतिक ओळख निर्माण करून देईल असं माझं स्वप्न. आणि ती देण्यासाठी मग रचनात्मक दृष्टीनं जर काय करायचं असेल तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चरल लुक बदलून टाकायचं. आणि मग आम्हाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी एक सुंदर असं नाट्यगृह दिलं. त्याला शारदाबाई पवार सभागृह असं म्हणतात. कुठल्याही पारंपरिक महाविद्यालयात असं नाट्यगृह नाही की ज्या नाट्यगृहामध्ये साधं जरी व्याख्यान असलं तरी 1000 मुलं त्याचा आस्वाद घेऊन परिवर्तन स्वतः करू शकतात. भव्य कार्यक्रम असला नाट्यप्रयोगासारखा सांस्कृतिक त्याचाही आस्वाद घेऊ शकतात. असं ते मल्टीपर्पज यूज करू शकणार आमचं. आणि महाविद्यालयाला गुणात्मक दर्जा मिळवण्यासाठी समुपदेशनात्मक गोष्टी देण्यासाठीच उपयुक्त ठरणार. दुसरं म्हणजे G+4 नावाची 2 लिफ्ट असलेली इमारत, ती आता पूर्णत्वाच्या मार्गावर मी पोहोचू शकतो आहे. गेल्या 3 वर्षात त्याचे 3 मजले पूर्ण केलेले आहेत. 11 वर्षापूर्वी 1 मजला होता. ती G+4 आहे. जी लिफ्ट असलेली अहिल्यानगर जिल्ह्यातली एकमेव इमारत असणार आहे महाविद्यालयाची, 5 मजल्यांची. आणि त्याच्या आतला आत्मा फार महत्वाचा आहे, तो म्हणजे लॅबोरेटरीज. तिथे 3 संगणक लॅब उभ्या केलेल्या आहेत, एक AI लॅब उभी केलेली आहे. फॅशन डिझायनिंगचं ट्रेनिंग सेंटर अत्यंत इंटरनॅशनल लेवलचं असावं अशा पद्धतीचं उभं केलं आहे. ते कुणी यावं आणि त्यानं भारावून न जावं. वसतिगृहात पूर्वी 105च मुली होत्या, त्याला वेगळा लुक दिला, त्याला अत्यंत स्टँडर्ड केलं. आज 288 मुलींचे प्रवेश तिथं झालेले आहेत आणि वसतिगृहाचं अत्यंत जबरदस्त असं इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे. आमच्याकडे इनडोअर स्टेडियम उभं राहिलेलं आहे. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी हा झाला रचनात्मक पार्ट. पण नुसती रचना असून चालत नाही, त्या शरीरात आत्मा असावा लागतो. मग मला जर महाविद्यालयाला इंटरनॅशनलला न्यायचं असेल तर मला प्रोग्राम तसे दिले पाहिजे. जसं मी ब्रिक्सचा उल्लेख केला, या माध्यमातून मी जागतिक दर्जांच्या व्यक्तींशी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या महाविद्यालयात एखादं इंटरनॅशनल सेंटर, रिसर्च सेंटर किंवा स्टडी सेंटर भविष्य काळात उभं करावं आणि जी आज भारतात झालेली ओळख आहे ती जगात करावी, हे माझं आत्ताचं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी जे इन ॲडव्हान्स करता येईल ते मला करण्यासाठी आज रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष माझ्या कार्यकाळात 2 वेळा महाविद्यालयात उद्घाटनाच्या निमित्तानं मी फार भाग्यवान समजतो. रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन, अत्यंत व्हिजनरी चेअरमन, एक प्रशासनातला दादा माणूस, ज्यांच्याकडे सुद्धा या अफलातून आयडियाज असतात, ज्यांनी महाराष्ट्र सरकारला एक दिशादर्शक गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्या R.R. पाटील साहेबांच्या काळात दिलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव अभियान किंवा तंटामुक्त अभियान किंवा त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपण झिरो पेंडन्सी असे उपक्रम राज्याला दिलेले. आत्ता स्पर्धा परीक्षेच्या राज्यसेवा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाच्या मागचा जो एक ब्रेन आहे स्ट्रक्चर तयार करण्याचा, त्यांनी आम्हाला दिलेले उपक्रम आणि आम्हाला दिलेली साथ आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या काही गोष्टी. आता रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचा एक उपक्रम आम्हाला दिला. स्पर्धा परीक्षा होत्याच पण आता अकॅडमी नाव दिलं कारण बाहेरच्या बाजारूपणामुळे. पण आमच्या महाविद्यालयात ही अकॅडमी स्थापन झाली आहे. 4 वर्षापूर्वी आम्ही त्याच्यावर पण फोकस केला. आमच्या महाविद्यालयातलं एक मला सांगायचं आहे, स्पर्धा परीक्षा किंवा मिलिटरी, पोलीस याची एक क्रेज आहे दुष्काळी भागातल्या मुलांमध्ये. कारण भांडवल नसतं त्याला, फक्त अभ्यास आणि कष्ट लागतात आणि ही मुलं दुसरं काहीच करू शकत नाही. त्याचं ध्यास आहे फक्त त्यांना पोषक वातावरण. आम्ही खेड्यात मुलं पुण्याकडे येण्याऐवजी तिथं यावीत असं वातावरण तयार केलं आहे, स्टडी सेंटर. त्याचं फलित काय तर आमच्याकडे असलेलं रयत पॅरामिलिटरी नावाचा जो एक प्रोजेक्ट आहे आणि NCC हा असा आहे,
तो पायलट प्रोजेक्ट आहे रयत शिक्षण संस्थेतला, तो दादा पाटीलचा पायलट, ज्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत कर्जत जामखेड तालुक्यातल्या 1567 मुलांची भरती झालेली आहे आत्तापर्यंत सगळी. दरवर्षी 15, 10, 20 अशी वाढत 1567 काउंट आहे देशाला पुरवलेले वेगवेगळे सैन्य. आत्ताच्या भरतीमध्ये 24 मुलांची अग्निवीरमध्ये एकाच क्षणात झाली. हा काउंट जंप होतोय वातावरणाला पुश केल्यामुळं. दरवर्षी एखादा दुसरा MPSC वगैरे व्हायचा. यावर्षी आमच्याकडे 10 मुलं, 3 क्लास 1 अधिकारी, 3 क्लास 2 अधिकारी, 3 बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि 1 क्लार्क, असे 10 आत्ताच्या या 5 महिन्यात झाले. हा काउंट असा जंप होतो आहे. आणि त्यामागं हे चेअरमन साहेबांचं सुद्धा एक मोठं योगदान आहे. मग आमचे सचिव, सहसचिव, हायर, ही सगळी यंत्रणा आहे. आणि हे सगळं आहे मग महाविद्यालय उंचीवर निश्चित जाणार आहे. महाविद्यालय विकास समिती ही तितकीच ठामपणानं सगळी उभी आहे. माझा सर्व स्टाफ म्हणजे माझे सेवक बंधू हे एकजुटीनं आणि एकमुखानं काम करतात. आणि विद्यार्थी जास्तीत जास्त गुणी बनवून किती उंचीवर महाविद्यालय नेता येईल त्याचा प्रयत्न आहे. थोडक्यात महाविद्यालयाला एक जागतिक ओळख निर्माण करून देणं हे माझं यानंतरचं स्वप्न आहे. अगदी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा ध्यास घेऊन आज आपण केवळ 3-3.5 वर्षामध्ये ह्या महाविद्यालयाला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं. खरं तर ते रयत शिक्षण संस्थेमधलं दादा पाटील महाविद्यालय हे एक ओएसिस म्हणून जसं कर्जतकर पाहत आहेत तसं उभा महाराष्ट्र याच्याकडे पाहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.